संध्या ये ना बाई व किती दिवस झाले हो तू लग्न झाली तेव्हापासून आली नाही बाई. ये ना लय आठवण येऊन राहिली व संध्या तू आली. येत नाही का हो बाई? फोन नाही करत काही नाही करत. आम्ही जेव्हा फोन केला तेव्हाच उचलतं. एवढी कोणती गुंग आहे हो बापा? ये ना बाई. 2-3 दिवसासाठी नाही येऊ देत का तुझे सासू सासरे नवरा? नाही बाई तसं गिसं काही नाही. जा दे गी म्हणत किनत नाही. मला विचारा लागन पण घरी केवलजीले विचार लागन आईले बाबाले विचारा लागन. मग संध्याकाळी गी मी विचारतो मग. हो आई मला बी तशी आठवण येऊन राहिली हो आई. घरी गिरी कसं आहे व? राणी वहिनी गी बरी आहे आता? तिचं काय विचारतं? तिनं तर भल्ली मोठी आपत आणली होती बिचारे आमच्यावर. जीव द्यायची पैसा आणली होती तिनं. अहो काय सांगू आता तुले. राहू दे बाई आल्यावरच सांगीन. काऊन काय झालं? काय केलं त्यानं तुले जीव द्यायची पायी येऊन राहिली होती? काय झालं? राहू दे माय डोकं चक्रावलं तिच्याच्यानं. आता नाही सांगत आल्यावर तुले सारं माहीतच पडते. ये ना बाई 2-3 दिवसासाठी हो संध्या. ये ना बिचारे बरं वाटन व. घर खाली खाली लागते व. त्या पोट्टीले ये म्हटलं शेताले तर ते तर बापा आता जॉबवर लागली तर ते येऊन नाही राहिली. आई वेळच नाही म्हणते. आई बाई तिला वेळच नाही व. कामाला जाते ते ना. आता तिची जाऊही बिमार पडली. तिच्या जाऊची तब्येत लय खराब आहे म्हणे ते. तर नाही का तिले म्हणजे स्वयंपाक पाणी सर्व काही करून जावं लागते ना कामावर. तर मी रात्रीच फोन केला तिले. मी म्हटलं बाई श्वेताबाई कशी आहे म्हटलं तू म्हटलं. तर म्हणे मी बरी आहो म्हणे. माझ्या जाऊची तब्येत खराब आहे म्हणे. तर म्हणून मला थोडीशी धांदल होते हो म्हणे. मी नंतर बोलतो म्हणे त्यासोबत. तिकडून आल्यावर स्वयंपाकच करायला लागली होती ते. मी 8 वाजता फोन केला तिले. स्वयंपाकच करून राहिली होती. माहिती तिच्या जाऊची तब्येत खराब आहे हो. काय झालं हो तिच्या जाऊले बाई? मला फोन करून पाहा लागन बाई. काऊन होते पोरगी बिमार काऊन पडली? छाया काय झालं तिले? आई तिले पिलिया झाला म्हणते. त्या छाया ताईले पिलिया झाला म्हणते. तर नाही का औषध टाकून आणणार आहे वाटते. मी काल रात्री फोन केलता ना 8 वाजता. तर ते बाई सांगे उद्या सकाळी आणणार आहे. तर काय माहित का गेले असं मग त्या ताईले घेऊन आज सकाळी. पिलिया झाला काय हो? अरे देवा पिलिया मोठा बेकार राहते हो बाई संध्या. लयच बेकार राहते. लवकर निघाला तर बरं बाई तो. पोरगी माय पिलिया झाला का बिचारीले. तिले जाऊ दे म्हणा 2-4 दिवस सुट्ट्या मलाच सांगा लागन फोन करून. आपल्या शेताले 2-4 दिवस सुट्ट्या घे म्हणतो आणि राय म्हणतो घरी. हाय का नाही? अगं फालतू दगदग होण्यापेक्षा. नाही म्हणलं होतं ताईले शेता ताईले पण ते ऐकतच नाही. म्हणे नाही म्हणे माय काम पडते ना. मग मला काढून टाकन असं न तसं तसं तसं. मी म्हटलं प्रायव्हेट असतं होय हो म्हटलं कोणता सरकारी होय. आणि आहेस किती पेमेंट हो म्हटलं तुले? 13-14 हजारही नाही म्हणलं बरोबर. कायले एवढी हे करतं म्हणलं. दिल्या सुट्ट्या तर घे नाही दिल्या तर दे सोडून म्हटलं. मग काय म्हणे ते? अहो बंद केलं काय व संध्या? काय म्हणे होते व श्वेता? नाही व नाही सोडत म्हणे. तुले म्हणे चांगल्या घरी दिलं म्हणे म्हणून तुले काही वाटत नाही म्हणे पैशाचं. मायवाल्या घरी तंगीत चालू राहते म्हणे. मग कधी श्यामजीले काम लागते कधी नाही लागत. तिच्या भासऱ्याचं काम थोडंसं हेच आहे ना. तर ते म्हणे 2 पैसे जवळ राहते म्हणे. जातो म्हणे. आणि तसं काही मला कोणी जबरदस्ती करत नाही म्हणे. मी मायमतानच करतो म्हणे. काय करू म्हणे घरी राहू राहू म्हणे. मग आता अभ्यास चालू आहे ना तिचा. पोलीसमध्ये फॉर्म भरून राहिली ना. ते अभ्यास करत जा ना म्हणा तिले. ते जॉब करत राहे तर अभ्यासाला वेळ भेटन काही तिले ना. आता तर घरचे काम अंगावर पडले. म्हणलं आहे तुले लागत असं तर लागेच 20-30 हजार रुपये घे म्हटलं माझ्याकडून. देतो म्हणलं मी. तर नाही म्हणते तू कितीक दिवस देशील म्हणते मले पैसे. मला नाही पाहिजे म्हणते कोणाचे पैसे. मी करतो म्हणते बरोबर अभ्यास. तशी बी ताई हुशार आहे ना अभ्यासात. ते काय लवकर कव्हर करते. कायची माय 2 मार्कानं गेली असती काय मग झाले. मागच्या वेळेस 2 मार्कानंच तर गेली होती. माय बाई कायचा आवाज होय एवढ्या जोरात? फटकन ऐकू आला बाप्पा. कायचा होईना कायचा नाही. थांबव संध्या ठेव बरं फोन. माय काय केलं आता हे राणीनं काय केलं काय नाही. काहीतरी पडल्यावानी आवाज आला हो संध्या. थांब बरं ठेव पाय काय झालं तर. आणि मी विचारतो म्हटलं आईले बाबाले आणि केवलजीले विचारतो याचं. आणि मग हो म्हणलं का येऊन जाईन मग. तर कोणाला नाही कोणाला सोबत घेऊन येईन म्हणा. बरं ठीक आहे ठेव. काय पडलो आता येईन वा पाडाले बाप्पा. एवढ्या जोरात आवाज आला. थांब बरं जाऊन पाहतो. आता कसं करावं बाई. आता तर बस झालं बाई. माय सासू माया घेते आता जीव. आता नाही ठेवत मला जिवंत. माठ फोडून टाकला. माझ्या हातानं माठ पडलं बाई खाली. आता काही खरं नाही मला. आता माय सासून ठेवतच नाही घरात. आता कसं करावं आता. सागरजी गेली त्याच्यावाल्या ड्युटीवर. आता बाबाही नाही घरी. आईच आहे आता. आई मला सोडत नाही. आता आई काय करते ना काय नाही का. माझ्या सासू याच्या पहिले हे सगळं उचलून घेतो नाही तर मी. पण माहीत तर पडनच त्याइले. माठ दिसन नाही इथं. एक तर ठेवायला पेत नाही 2 जण. माझे सासू सासरे फ्रीजमधलं पाणी पेत नाही. त्याला चवच नाही आवडत म्हणते. आता कसं करावं मलाच समजलं नाही. समजाले काय करू. सागरजीले फोन करू का? त्याला सांगू का नवीन माठ आणाले. काय केलं बापा माठ फोडलं का तू ना राणे? अरे बापा रे माठ फोडून टाकला का तुले? धुई धाय कर म्हटलं माठ थोडासा चांगला
पाण्यानं नायाच्या खाली तू माठच फोडून टाकला का राणे? बाई माठही फोडून टाकला बाई ना. हा आता बोलते बाई सागरचे बाबा, आता लय बोलणार बाई. एक तर त्याच्या आईच्या हातचा माठ होय, माझ्या सासूच्या हातचा माठ होय हो. किती दिवसाचा माठ आहे बाई हो, बुढीच्या हातचा, माझ्या सासूच्या हातचा. किती थंड पाणी राही बाई याच्यात. आम्ही दोघं जण याच्यातलंच पाणी पिऊ बाई. आणि हिनं बाई माठ धुवायला लावला तर माठ फोडूनच टाकला. चुरत झाला हे होतं माठ. आई माया हातातूनच निसटला जे माठ, हातातूनच निसटला. आई भोकणी होती काय हो तू, एवढं नाही दिसला तुले? माठ धुवायला लावला होता बाई, आणि तुला काय याची चिपोरे करून टाकले माठाचे. एवढ्या जोरात आपटला गिपटला का होते आले? का निसटला खरंच? का आपटला तुला जाणून बुजून? नाही जी आई, मी काय आपटू जी, मी आपटला नाही ना. आपटला नाही मी ना, आपटला कायले मी कायले आपटू जी. मला माहित आहे ना तुम्ही दोघे जण याच्यातलं पाणी पित असता म्हणून. तुम्हाला फ्रीजचं पाणी आवडत नाही बाबाले आणि तुम्हाला. आजी मी धुवाले गेली, धुतला घेतला माठ आणि आणून ठेवाले मी. का नाही पाण्यावरून थोडीशी अशी स्लिप झाली का नाही, तर मी पकडायला गेली तर माठच निटतला हातातून. ते हे धडकन आपटला जिथो. आता थोडंसं पाहून तर करा लागत होतं बिचारे, पाहून तर करा लागत होतं. एवढा चांगला माठ, कितीच पाणी थंड राहावं त्याच्यात. थंड राहिले किती पाणी थंड राहावं त्याच्यात. आणि तू ना बाई माझ्या सासूच्या हातचा माठ होय तो, आणि तू ना धडकन फोडूनच टाकला बाई हिनं तर. ते चिपोरे चापोरे सगळे इथून सावट सुवट कर, आणि तिथून फरची पुसपास कर. ते उचल तिथून सर्वच्या सर्व. फुटला आता काय करायचं आहे फुटाले? ने उचल ते लवकर तिथून सर्व काही. मलाच झालं बाई, माय सासू तर मला काही बोललीच नाही जास्त, आणि तशाच चालल्या गेल्या. मला म्हणते उचलून घेऊन फरची पुसपास कर म्हणते, ते फेकून दे म्हणते बाई. माय सासू अशी काऊन बोलते माझ्यासोबत? म्हणजे नाही शिवा दिल्या, नाही मला टोमणे मारले, नाही काही केलं माझ्या सासून आज. अशा चुपचापच चालल्या गेल्या. नाही तर तेही समजलं असं का मी जाणून बुजून नाही पाडला बा म्हणून. आणि खरंच मी जाणून बुजून तर पाडला नाही माठ. माझ्या हातातून निसटून गेला तो माठ. मी कायले जाणून बुजून पाडू? असं कसं झालं? माई सासू तर माझ्याकडून कोणती चूक होते कोणती नाही तर वाटच पाहत राहते. आम्हाला कधी बोलायला भेटते इलेन कधी नाही तर. आणि आज मोका भेटला त्याला बोलाले, एक शब्द नाही म्हणलं, फक्त उलिशाच बोलले, काही म्हणलं नाही काही नाही. असं कसं झालं? मला तर अलगच वाटून राहिली यायचं वाला आईचं. बरं झालं बाई, आम्ही ना तर एवढे दिवस नाही पडला बाई माठ. पण ह्या राणीने एक काम चांगलं केलं बाई. माझ्या सासूच्या हातचा माठ होता तो किती दिवसाचा. मी म्हटलं माठ बदलवावं यायले, दुसरा घेऊन यावं येच नाही. माय आईचा हातचा माठ होय म्हणे तो, माय आईच्या हातचा. मी तर फोडू नाही बाई धाकानं राणीनंच फोडून टाकला माठ. आता सुनेले काहीच नाही म्हणणार. यो माणूस बुढीच्या हातचा माठ होता. बरं झालं, जाऊ दे. लय दिवसही झालते म्हणा त्या माठाले, किती झालते वर्ष. आणि हे सागरचा बाप नाही का तो दुसरा माठ आणेच नाही. आता फोन करून राहिली तर उचलूनही नाही राहिले फोन. बोलवा सविते, काय म्हणता? काय झालं? काही झालं गेलं का अजून काही घरी? नाही काही नाही झालं. फक्त तुमचा आवडता नाही का माठ, तुमच्या आईचा हातचा तो माठ तुटला बा, फुटून गेला तो माठ. बाई महाभिंत तू त्या माठाच्याच मागं लागली होती ना, दुसरा आणा ह्यो ठेवून द्या. मी ना चांगला त्याला सिमेंट लावून मा आईच्या हातचा माठ होता ठेवला होता, ते तुला दाडत दिसलं आणि तुला फोडून टाकला असेल तो माठ. तुलाच फोडला असेल त्यानं बुजून. नाही फोडला तुमचा माठ, तुमच्या लाडक्या सुनेनं फोडला माठ. मी ना कायले फोडला माठ? या घरी विचारा तिले. मी ना कायले फोडला बापा? मी हातही नाही लाव त्या माठाले, फक्त धुईदाय करून पाणी भरून ठेव. आज तिले सांगितलं मी धुवाले, तिनं धडकन आपटूनच टाकला माठ. आता तरी एक माठ घेऊन याजी सागरचे बाबा, मस्त पाहून चांगला मस्त काळ्या कलरचा घेऊन यायचा मस्त, आणि थंड राहणारा पाणी मस्त मोठा माठ घेऊन या. आता मायावाला माठ फोडून टाकला मा आईच्या हातचा, आणि मध्ये म्हणतो नवीन माठ घेऊन ये. तिचं नाव सांगू राहिली राणीचं. राणी नसून फोडला, तुनच फोडला असेल. तूच लागली होती त्या माठीच्या मांगो. कसं आहे बाई माणूस. आजी मीना नाही फोडला ना. आजी तुमच्या सुनेनंच फोडला तो माठ, मीनं नाही फोडला माठ. या आणि पा सारे चिपोरे करून टाकला, थोडासाही वाचला नाही तो माठ. कुठून सिमेंट लावता आता पा? लावून टाका सिमेंट, जिकडून लावायचं तिकडून. सारे चिपोरे झाले त्या माठाचे. सिमेंट लावू मार चालून राहिले होते तो माठ. खालून मार सिमेंट लावे, मायाच्या हातचा वाय, मायाच्या हातचा वाय करू राणीनं फोडूनच टाकलं माठ. आता लावा सिमेंट. हसून राहिली अजून, दात काढून राहिली अजून. मायावाल्या आईचा हातचा माठ फोडला तर फोडला, आणि हसूनही राहिली वरून तू. नाही आणत आता माठच नाही आणत, आता घरात माठच पाहिजे नाही. असे नका करू बापा, माठ घेऊन या.
आणि मी नाही फोडला. मी काय रे फोडला जी? आणि फ्रीज मधलं पाणी पिता काय मग तुम्ही? तुम्हाला तर फ्रीज मधलं पाणी जमतही नाही. मग घेऊन ये ना. मग काय गरम पाणी प्याव का गुंडातलं? फुटला तर फुटला. घेऊन ये एक चांगला वाला मस्त माठ. सागरचे बाबा मस्त माठ घेऊन ये. काटलाय बाई माणसानं फोन. माठ फुटला म्हटलं त्याच्या आईचा तर फोनही काढून टाकला. आता आणते का नाही आणत काय माहित. बाई आई तर मस्त हसून राहिल्या बोलून राहिल्या कोणातरी सोबत. कोणासोबत होईन कोणासोबत नाही तर यायले राग नाही आला बाई. तेवढ्यानं तरी बरं झालं मी वाचली बाई. नाही तर आज काही खरं नव्हतं बाई. माझी सासू माय आज जीवच घेत होती बाई. बरं झालं बाप्पा. ह्या कोणत्या खुशीत आहे ना कोणत्या खुशीत नाही यायनं मला एकही शब्द म्हणलं नाही बाई. आज देव पावला रे बापा. मला आज तर देवच पावला. खरंच देव पावला. माणसानं फोनही काटला बाई माटान म्हटलं तर. जाय बरं राणे मस्त निंबू शरबत बनव माझ्यासाठी. तू पित असन तर तुझ्यासाठी बनव ना. माझ्यासाठी मस्त निंबू शरबत बनव. फ्रीजमध्ये आहे ना बाटला भरून आपल्या पाण्याच्या. तर फ्रीजमधल्या पाण्यानंच बनव मस्त निंबू शरबत. निंबू आहे का नाही घरी? आहे ना आहे. याचं काही समजूनच नाही राहिलं मला. हाय निंबू हाय घरी. देऊ का बनवून तुम्हाला निंबू पाणी? देतो बनवून. मग जा ना बाई बनव ना. अहो मराठीतच सांगू राहिली ना काही इंग्लिशमध्ये सांगू राहिली. इंग्लिश येत नाही बाई मला ना उर्दू नाही येत. कोणत्याच भाषा नाही येत मला. आणि ते हिंदी बी बरोबर येत नाही बाई. मराठीच बोलतो मी. मायवाला मराठीच आहे. जाय ना बनव. आणि एखादी ग्लास त्या सासऱ्यासाठी बनवून ठेवतो फ्रीजमध्ये. यांत प्या. हो 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 बनवतो बनवतो बनवतो. माठाचे चिपोरे चापोरे ते उचलले का नाही उचलले व? पाहिले एखादी रुतन गितन कोणाच्या लय टोचते बरं ते. आणि उचलले का नाही? तिथून साफसफाई केली का नाही? ते फरची गिरची पुसपास केली हो ना. उचलून टाकले मी ना सर्वच उचलले. आणि फरची बी पुसून टाकली. तिचं पाणी नव्हतं म्हणा. त्याच्यात पाणीच नव्हतं. धुवूनच आणला होता ना. तर असंच मग कपड्यानं पुसून घेतलं. बरं झालं पुसपास केलं होतं म्हणा. आणि ते इडलीचं टाक बरं. माप येते ना तुला इडलीचं टाकता तर ते इडलीचं टाकून घेऊ दे. इडली बनवू आपण घरी. टाकलं आहे टाकलं. तुम्ही सकाळी सांगितलं होतं ना मला इडलीचं टाकाले तर टाकलं मी ना इडलीचं. जाय मग निंबू पाणी बनवून आण मग पटकन जाय. हिच्याकडे पाहून मला असा येते बाई. हिनं माठच फोडून टाकला. लय चांगलं काम केलं बाई या राणीनं. कोणतं काम करू या ना करू पण माठ फोडून तर लय चांगलं काम केलं बाई हिनं तर. मी फोडतो म्हणे मला फोडूच दे नाही सागरचा बाप. पाणी टाकू नाही त्याच्यात तर मला शिवा दे बाई. पाणी टाकाच लागे धुई धाय करून. बरं झालं फुटला तर जाय तिकडं. लय दिवसाचा होता.